आमच्या शेतामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे, परंतु कायमस्वरूपी आमचे 2 पांढर रस्ते होते. ते समृद्धीमध्ये समृद्धीवाल्यांनी पूर्ण निस्तानाबूत केले. त्याच्यावर 30 फुटाची हाईट झालेली आहे समोर आणि या शेतकऱ्याला जाण्याची कायमस्वरूपी अडचण झाली. शासनाकडे आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे नुकसान भरपाईचा, पण अजूनही काहीच झालं नाही. पाहणी नाही झाली, काही नाही, पण मोबदला मिळाला पाहिजे. वस्त्यास झुपती शेती ऐसी माझी फजिती सांग है. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी याआधीच शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्यावर भजन लिहिलेलं होतं. अशीच परिस्थिती सध्या शेतकऱ्यांवर आता दिसून येत आहे. अवकाळी पाऊस म्हणा किंवा आता पावसाळे हाहाकार माजवलेला आहे. कुठे समृद्धीचे प्रश्न आहे. आज काही शेतकरी माझ्यासोबत आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, आपली शेती आहे, मोझॅक रोग आता सध्या सोयाबीनवर आलेला आहे, काय सांगा? मोजा रोगाने सोयाबीन पूर्ण खराब झाला आहे. पूर्णपणे असं वाळून गेला आहे. नाही शेंगा म्हणजे असं सवंगण्याजोगं नाही राहिला आहे. म्हणजे एकही पोतं होणार नाही असं नुकसान झालं आहे सोयाबीनचं. आपण किती एकर मध्ये सोयाबीन लावले होते आणि शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे नुकसान भरपाईचा, पण अजूनही काहीच झालं नाही. पाहणी नाही झाली, काही नाही, पण मोबदला मिळाला पाहिजे. आपल्या गावामधून किंवा आपल्या शेतामधून समृद्धी महामार्ग गेला असेल, पांधन रस्ते आतापर्यंत आपल्याला मिळाले आहे, याबाबत काय सांगा? आमच्या शेतामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे, परंतु कायमस्वरूपी आमचे 2 पांढर रस्ते होते. ते समृद्धीमध्ये समृद्धीवाल्यांनी पूर्ण निस्तानाबूत केले. त्याच्यावर 30 फुटाची हाईट झालेली आहे समृद्धी आणि या शेतकऱ्याला जाण्याची कायमस्वरूपी अडचण झाली. ती अडचण शासनाने त्वरित दूर करावी हीच आमची आग्रहाची विनंती आहे. 30 फूट जे उंच केलेलं आहे त्यामुळे शेतामध्ये पाणी येतं का आणि यामध्ये काही नुकसान झालेलं आहे? त्या 30 फूट जी हाईट झालेली आहे समृद्धीची, त्या समृद्धीचं पाणी पूर्ण शेतात जाऊन कायमस्वरूपी शेती नापीक झालेली आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं पीक घेता येत नाही अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. ते तर झालीच आहे परत, आणि हे अतिवृष्टी झालेली आहे. त्याच्यामुळे येलो मिजूक आला, खोडकिडा आला, त्याच्यानंतर हुमणी अळी आली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लावलेलाही खर्च निघण्याजोगा नाही आहे. तरी शासनाने तात्काळ याचा पंचनामे करून त्यांना मदत द्यावी हीच आमची आग्रहाची विनंती आहे. शासनाने आता कुंपण योजना सुद्धा सुरू केलेली आहे. काही याचा लाभ आपल्याला मिळालाय का, याबाबत काय सांगा? शासनाकडून कुंपण योजनेचा लाभ मिळालेला नाही. आणि आता जे सोयाबीन आलेलं आहे याच्यामुळे काही रोगराई जे झालेली आहे, यामध्ये आपलं किती नुकसान झालं आणि शासनाकडे काय मागणी राहणार आहे? आता जे आम्ही सोयाबीन टाकलं होतं शेतामध्ये, त्याच्यावर येलो मोजॉकचा अटॅक झालेला आहे. त्यामुळे आमच्या इथे कसं आहे, सोयाबीन एकही क्विंटल होऊ शकत नाही शेतामध्ये. त्यावर सरकारने कमीत कमी 50,000 रुपये एकरी मदत द्यायला पाहिजे. ज्यावेळी समृद्धी महामार्ग होणार होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी बैठक सुद्धा लावली. त्यावेळी आपल्याला काय सांगितलं होतं, आश्वासन काय दिले होते, याबाबत काय सांगा? आम्हाला असे आश्वासन दिले होते की एक व्हिडिओ दाखवला होता. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही साईडना डांबरीकरण रोड राहील, शेतकऱ्याला जाण्या येण्यासाठी काहीच अडचण होणार नाही. शेतकरी दाखवला होता, बैलगाडी दाखवली होती, पण तसं काहीच न घडता शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे का आज शेतकऱ्याला जाण्या येण्याकरता रस्ताच राहिलेला नाही. आम्ही 2018 पासून वर्धा कलेक्टर साहेबांकडे अर्ज करून निवेदन देत आहोत, तरी त्या निवेदनाचा आम्हाला आजपर्यंत काही फायदा झाला नाही आणि आमची त्याच्यामध्ये केस सुरूच आहे अजूनपर्यंत, पण रस्ता आम्हाला शेतकऱ्याला मिळाला नाही. आपण यामध्ये शेतीमध्ये काय पिकवले आणि काय अपेक्षा होती, इथून जर समृद्धी जाईल तर माझा काहीतरी नफा होईल, याबाबत काय सांगा? मी समृद्धी मार्ग गेल्यावर असं वाटलं मला का मी बागायत शेती करील बा आणि चांगल्या प्रकारे बागायत शेतीचा मी फायदा घेईल. हा रोडनी मला जायला मिळेल. त्याकरता मी 2.5 एकरामध्ये आंबा बागायत लावलेली आहे. बागायत लावली, आंबे लागत आहे. यंदा 1 चुंगडी आंबे निघाले माझ्या बागायतमध्ये, पण रस्ताच नाही. आंबे मार्केटला न्यायचे कसे, हाच विषय आहे. तरी मी सरकारला एकच प्रश्न विचारतो का मला शेतीमधून मार्केटला जायला आम्हाला रस्ता मिळण्यात यावा, हीच मी अपेक्षा ठेवतो.
सध्या सर्वीकडे पाऊस झालेला आहे, आपल्या शेतामध्ये पाणी वगैरे साचलंय का, याबाबत काय सांगाल? पाण्यामुळे तर इतका हे झालं आहे नुकसान शेतीमध्ये की हा समृद्धी महामार्ग झाला आहे माझ्या शेतामधून. तर त्यांनी काय केलं आहे, जे संपूर्ण 2-2 किलोमीटर पासून माझ्या शेताजवळ त्यांनी असा स्लोप काढला आहे. स्लोप काढून सगळं पाणी तिथेच माझ्या शेताजवळ सोडलं आहे. आणि इतकं पाण्याचा फ्लो वाढला आहे की माझं पाणी आल्यानंतर माझं शेत पूर्ण डुबून जातं. तर त्याच्यामुळे 2018 पासून असं तिथे एकही कुठल्याच प्रकारचं पीक होत नाही. तर तर तिथे मी कलेक्टर मॅडमला मी तिथे हे केलं. 2018 पासून हाच संघर्ष चालू आहे. अर्जावर अर्ज टाकत आहे तिथे, पण तिथे कुठल्याही प्रकारचं तिथे नुकसान भरपाई मिळाली नाही. आपलं गाव कुठे आहे आणि शेती किती आहे, याबाबत काय सांगाल? माझं गाव महाबळा आहे, महाबळ्याला आहे. शेती माझी इटाळा मोजदामध्ये आहे आणि शेती माझी तिथे 8 एकर होती. 2 एकर समृद्धीमध्ये गेली, 5 एकर 5.5 एकर राहिले. समृद्धीमध्ये जेव्हा गेली त्यामध्ये काही आपल्याला नफा मिळालाय का, याबाबत काय सांगाल? समृद्धीमध्ये शेती गेली आहे तर त्यावेळेस थोडं चांगलं वाटत होतं आम्हाला की नाही, आम्हाला अशा त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला अशा रोड बनल्या जाईल. त्यांनी व्हिडिओ दाखवला होता आम्हाला की समृद्धीच्या साईडला तुम्हाला तसं रोड बनण्यात डांबर रोड बनवून देण्यात येईल. त्याच्या डांबर रोडमध्ये त्यांनी बंडी दाखवली, बैल दाखवले, सगळे दाखवलं. पण आता सिच्युएशन बघता पाहिले तर त्यांनी सगळे समृद्धी रोड तर झाला चालू, पण शेतकऱ्यांची अशी सुविधा हे करून टाकली आहे की तिथे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाता येत नाही. अशी परिस्थिती करून ठेवली आहे. एकंदरीत समृद्धी महामार्ग झाला तर खरा, परंतु शेतकऱ्यांना जी आश्वासन दिली होती ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की ज्या पावसामुळे नुकसान झालंय त्या नुकसानाची पंचनामे करावे आणि त्वरित लवकरात लवकर आर्थिक मदत तरी शासनाने जाहीर करावी. नवराष्ट्रकर्ता रुणाल ढोक, वर्धा.